स्क्रीन दिसते? हो. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं? काही मेट्रिक पाहिले होते. कोणते कोणते मेट्रिक पाहिले होते मला आठवतंय? आपण 3 स्पेस पाहिले होते. कोणते कोणते होते 3 स्पेस? पहिला होता कोणता होता? L1 L2 म्हणजे आपण हे घेऊ L1 L2 L2 L infinity L इन्फिनिटी हे 3 स्पेस पाहिले होते. याच्यात काय होतं? त्या स्पेस मध्ये काय होतं? बाउंडेड सिक्वेन्स असायला हवी. बाउंडेड सिक्वेन्स होत्या. याच्यात कशा सिक्वेन्स होत्या? त्या सिक्वेन्सच्या प्रत्येक टर्मची स्क्वेअर करायचं आणि सम करायची. ते किती आली पाहिजे? फायनाईट म्हणजे लेस दॅन इन्फिनिटी आली पाहिजे. हे असं होतं. आणि पहिला स्पेस कसा होता? पहिला स्पेस कसा होता? Summation of मॉड S एस हे काय आलं पाहिजे? लेस दॅन fine. या अशा सगळ्या सिक्वेन्स ह्या L1 मध्ये होत्या. मग आपण काय केलं होतं? फक्त L इन्फिनिटी स्पेस पाहिला होता. मग L2 आणि L1 हे बाकी होते. पण L2 जवळजवळ आपण पाहिला होता. कसा पाहिला होता? तर आपण L2 च्या जागी आपण काय पाहिला होता? Rn पाहिला होता. Rn लाच इन्फिनिटी कडे नेलं तर तो L2 च्या जवळ जातो. एक्झॅक्ट म्हणत नाही मी तो. का? कारण Rn मध्ये जर तुम्ही R इन्फिनिटी पाहिलं तर R इन्फिनिटी वेगळा आहे. R इन्फिनिटी का वेगळा आहे? कारण याच्यात रिस्ट्रिक्शन नाही ना, त्याच्या स्क्वेअरची सिक्वेन्स बाउंडेड यायला पाहिजे. Rn जर घेतला तर Rn च्या स्क्वेअरची जी सिक्वेन्स तयार होणारच नाही. पण Rn मध्ये काय असणार आहे? फायनाईट टर्म असणार आहे. सपोज कशा असणार आहे? x1 x2 डॅश 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 xn हे असणार आहे. बरोबर. आता याचा स्क्वेअर केला सगळ्यांचा काय ऍडिशन केली काय फायनाईटच नंबर येणार आहे. म्हणजे ही पर्टिक्युलर केस म्हणू शकतो आपण L2 ची. आपण हे पाहिलं होतं बाउंडेड सिक्वेन्स साठी. आता उरलेल्यासाठी पाहू. याच्यात काय अडचण होती कुणाला? सर ते 6 एक्झाम्पल मध्ये झालं होतं ना आपलं? हे झालं होतं. L1 फिफ्थ मध्ये का 6 मध्ये? 6 मध्ये का? हा. याच्यात म्हणजे काय? तिथं आपल्याला L1 दिला असतो आणि L2 पण दिला असतो, मग L3 काढायचा असं? नाही 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 हे याच्यात चूक झालेली आहे. हे एक्झाम्पल काय आहे? R in L1 आणि हे मॅट्रिक फॉर L1 हे L1 आहे तिथे L2 3 काही नाही तिथे सगळे L1 आहे. सर्व L1 आहे ना, L2 L3 असं काही नाही 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 सगळे L1 आहेत. हो. ते आपण पाहूया 5वं पाहू आणि 6वं पाहू. 5वं काय एक्झाम्पल आहे? मॅट्रिक्स स्पेसची डेफिनेशन क्विक सांगा बरं काय आहे? मॅट्रिक काय असतं? मॅट्रिक काय असतं? मॅट्रिकलाच आपण दुसरं नाव काय आहे? मॅट्रिकला दुसरं नाव काय दिलेलं आहे? डिस्टन्स फंक्शन. डिस्टन्स फंक्शन म्हणजे मॅट्रिक ऍक्च्युअली काय आहे? फंक्शन आहे. ते फंक्शन कुठून कुठवर असतं? m क्रॉस m पासून क्लोज 0 ओपन इन्फिनिटी या सेट पर्यंत असतं. आता या सेट पर्यंत जरी असलं त्याला मॅट्रिक म्हणतो का आपण? तर नाही म्हणत. मग कधी म्हणतो? जर त्यांनी खालील 4 ऍक्सियम सॅटिस्फाय केले तर. पहिला ऍक्सियम काय आहे? डिस्टन्स बिटवीन सेम पॉइंट इज 0. दुसरा ऍक्सियम काय आहे? डिस्टन्स बिटवीन डिस्टिंक्ट पॉइंट इज ग्रेटर दॅन स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. 1 हे पर्टिक्युलर डिस्क्रीट मॅट्रिक्स. पण आपण इन जनरल डेफिनेशन घेतो म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉइंट इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. तिसरं काय आहे? डिस्टन्स फ्रॉम x to y इज सेम ॲज डिस्टन्स फ्रॉम y to y. आणि चौथी प्रॉपर्टी काय आहे? ट्रायंगल इन इक्वॅलिटी. या 4 प्रॉपर्टी एखाद्या रो ने सॅटिस्फाय केल्या फंक्शनने तर त्या रोला काय म्हणायचं? मेट्रिक म्हणायचं. आणि m हा जो स्पेस आहे त्याला काय म्हणायचं? मेट्रिक स्पेस असं म्हणायचं.
हे पाहिलं होतं. मग आता आपल्याला काय पाहिजे तर पहा, हा L2 काय करतो, अशा सगळ्या सिक्वेन्स आहे की ज्यांच्या प्रत्येक टर्मची स्क्वेअर केली, ऍड केली तर ती फायनाईट आली पाहिजे. आता एक नोटेशन पहा, हे जे आहे, हे जे आपण घेतलेलं आहे, याला काय म्हणायचं, नॉर्म. याला काय म्हणायचं, नॉर्म. म्हणजे डिस्टन्सच मोजतो हा थोडक्यात. पण हा इन्फानाइटचं डिस्टन्स मोजतो. हा काय आला, हा ए फंक्शन. हे जे आहे, हे सिम्बॉल, हे जागी काय वापरायचं, हे वापरायचं, नॉर्म S2. मग आता काय आहे, एक्स वाय हे जर दोन L2 मधले असतील, म्हणजे या दोन सिक्वेन्स असतील, तर डिस्टन्स कसं डिफाईन करायचं, तर एक्स मायनस वायचा नॉर्म घ्यायचा. टू नॉर्म म्हणतात त्याला. याला काय म्हणतात, टू नॉर्म. तसं LP स्पेस असतो त्याला P नॉर्म असं म्हणतात. आपल्याला फक्त L2च पाहिजे. हा 2 आहे बरं का, हा L2 आहे. आणि ऍक्च्युली याचं जर पाहायचं गेलं तर आपण काय म्हणू शकतो, हे काय नथिंग बट सिक्वेन्स आहे xn मायनस yn त्याचा स्क्वेअर, आणि होल याचा काय आहे, रेस टू हाफ, याचं स्क्वेअर रूट, n फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. हे दोघं सेम काय आहे, आपण हे जरी लिहिलं तरी काय आहे, सेम आहे. पण जागा वाचवायसाठी स्टँडर्ड नोटेशन आहे, नॉर्म. जर तुम्ही ग्राम स्मिथ ऑर्थोगोनलायझेशन प्रोसेस पाहिली, लिनियर अल्जेब्रा, तर तिथे आहे नॉर्म लिनियर स्पेस. तर आपल्या याचा अर्थ कळला, नॉर्मचा टू नॉर्म आहे हा. तर मला शो काय करायचंय, हा मेट्रिक आहे, रो हा काय आहे, मेट्रिक आहे L2 वर. आता पहा, M1 प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल का, होईल ना. हे डिस्टन्स कशातलं, XX मधलं, पण XX काय आहे, ह्या सिक्वेन्स आहेत. X L2 मधले एलिमेंट आहेत, म्हणजे ते काय आहेत, सिक्वेन्स आहेत. म्हणजे नॉर्म ऑफ x2 इज इक्वल टू नॉर्म 2 0 इज इक्वल टू काय झालं, 0 झालं. x हा कशातला झाला, L2 मधला आहे. x हा L2 मधला आहे, पण सेम सिक्वेन्सचं डिस्टन्स किती येतंय, 0 येतंय. एक्सप्लेन करायची गरज आहे का, हे वाटलं तर आपण नाही. एक करू. हे नथिंग बट काय आहे, xn मायनस xn आहे ना. याची डेफिनेशन काय, याचा स्क्वेअर, n रन्स फ्रॉम 1 टू इन्फिनिटी रेस टू 1/2 झालं. हे दोघं सेम आहे. आता xn मधून xn गेला, 0 राहिला, 0चा स्क्वेअर 0, 0ची काउंटेबल टाइम ऍडिशन केली, 0 आलं. 0चं स्क्वेअर रूट घेतलं, 0 आलं. त्याच्यामुळे हा अल्टिमेटली काय आला, 0 आला. त्याच्यामुळे इथं 0 मानला. सेम पॉइंट मधलं डिस्टन्स काय आहे, 0 आहे. फाईन. त्याच्यानंतर दोन जर डिस्टिंक्ट पॉइंट घेतले, त्यातलं डिस्टन्स किती येईल, डिफरंट येईल ना. सपोज एक्स नॉट इक्वल टू वाय आहे, म्हणजे दोन सिक्वेन्स डिफरंट आहे. ह्या जर दोन सिक्वेन्स डिफरंट असतील तर काय असणार आहे, सम एक्स के नॉट इक्वल टू वाय के. काही असे एक्स के असणार आहे नॉट इक्वल टू वाय के. असं जर नसेल तर दोन सिक्वेन्स काय येतील, सेम येतील. आता एक्स के नॉट इक्वल टू वाय के जर असेल तर एक्स के मायनस वाय के काय येणार आहे, नॉट इक्वल टू 0. आणि याचा जर स्क्वेअर केला एक्स के मायनस वाय के चा, हा जर नॉट इक्वल टू 0 असेल तर हा काय असेल, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. आता यातली एकच जर टर्म 0 पेक्षा मोठी असेल आणि बाकीच्या कोणत्याच निगेटिव्ह नसणार आहे, कॅन्सल व्हायला. म्हणजे ह्या सगळ्याची सम, कुणाची, समेशन एक्स के मायनस वाय के ब्रॅकेट स्क्वेअर, ह्या सगळ्याची सम काय असणार आहे, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असणार आहे. याचा जरी स्क्वेअर रूट घेतला त्याची सम काय असणार आहे, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. म्हणजे हे 0 पेक्षा मोठं आहे, म्हणजे हा टू नॉर्म काय आहेत, ग्रेटर दॅन 0 आहे. त्याच्यानंतर तिसरं काय, आता मी डिटेल मध्ये जात नाही, तुम्ही ते करू शकता. हे काय आहे, ह्या नॉर्मच्या प्रॉपर्टीने जाऊ शकता नंतर. आता ऍक्च्युली आपलं काय झालेलं नाहीये, नॉर्म लिनियर स्पेस झालेला नाहीये. त्याच्यामुळं हे तुम्ही असं न लक्षात घेता समेशनच्या भाषेत लक्षात घेतलं तरीही चालेल. हे जर झालं असतं तर आपण हे डायरेक्ट वापरलं असतं. नॉर्म एक्स ला कसं लिहू शकता, असं लिहू शकता. आणि ही प्रॉपर्टी वाटली तर लक्षात घ्या. आणि हे आवडत नसेल तर काय करा, मग ते डायरेक्ट समेशनचा फॉर्म्युला वापरा, त्याच्यावरून वाय मायनस एक्स हे येत आहे. त्याच्यानंतर ही ट्रायंगल इनइक्वालिटी कशाने सॅटिस्फाय होते, कोणत्या प्रॉपर्टीने, कोण आयडिया आहे का कुणाला काय, बाय मीन कॉस मिन्स्कॉस्की इनइक्वालिटी. इथं हे जे प्रूफ आहे ना, हे नॉर्मल लिनियर स्पेस मिन्स्कॉस्की इनइक्वालिटी वरून दिलेलं आहे.
आता आपण काय ते त्याच्यात नॉन लिनियर स्पेस तुम्हाला झालेला नाहीये, त्याच्यामुळं हे तुम्ही डायरेक्ट मीन्स कॉस्ट इनइक्वालिटी वरून आपण जसं आर्यन साठी शो केलं होतं ना, आर्यन साठी सेम तेच इथं यूज करायचं. असं झालं तर हा जो L2 आहे हे सगळ्या रो हा सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो मॅट्रिक्स स्पेसच्या, त्याच्यामुळे L2 हा काय आला, मेट्रिक आला. समजलं? हो. याच्यात कोणाला काही डाऊट किंवा एखादी स्टेप एक्सप्लेन करायची आहे असं? सर याच्या मागे ते अनसॉल्व एक्झाम्पल होतं वाटतं. ते solve- डिफाईन ऑन L1 म्हटलंय का? हा तेच एक्झाम्पल हे 6 नंबरचं आहे. हे जे एक्झाम्पल आहे ना हे 6 नंबरचं एक्झाम्पल हेच एक्झाम्पल वर दिले त्याचं सोल्युशन आणि खाली ते वेगळंच दिलंय काहीतरी. हेच एक्झाम्पल आहे. डिफाईन कसं करायचं तेच केलंय ना. डिफाईन मेट्रिक ऑन L1 हे सगळं कशावर आहे, L1 आहे. आपलं असं एक पण एक्झाम्पल झालं नाही की ते मॅट्रिक नाही असं भरपूर असं झालं. येऊ शकतं का? भरपूर सुरुवातीला आपण पहिल्या नाही म्हणजे आपण लेक्चरला सर्व मॅट्रिकच नाही पहिल्या लेक्चरला डेफिनेशन झाल्याच्या नंतर 4-5 एक्झाम्पल घेतले होते आपण. मेट्रिक नाही ते ऍडिशनचं घेतलं होतं, बहुतेक हे पण घेतलं होतं XY मायनस एक्स स्क्वेअर समथिंग असं. पहिला जो व्हिडिओ अपलोड केलाय ना हा. त्याच्यात पहा ना, असे काही एक्झाम्पल घेतले होते आपण, बहुतेक त्याच्या व्हिडिओ मध्ये असतील. आणखी हो. घ्यायचं काय एखादं वेगवेगळं तुम्ही घेऊ शकता. कसं घेता आपण पुढे पाहू एक्झाम्पल. आणखी हे 2 एक्झाम्पल झाल्याच्या नंतर आणखी 1-2 एक्झाम्पल आहे, मग त्याला आपण जॉईंट करून पाहू आपण. ते एक्झाम्पल आहेत डोक्यात आहेत माझ्या. हे आपण 6वं पाहू एक्झाम्पल. 6वं काय सांगितलेलं आहे, L1 स्पेस. L1 स्पेस म्हणजे काय, सिक्वेन्सचा स्पेस आहे. त्या सिक्वेन्सचा मॉड करा, ऍडिशन करा, तो लेस दॅन इन्फिनिटी आला म्हणजेच फायनाईट आला तर तो L1 स्पेस मध्ये आहे. आता पहा S हा काय घेतला, SN सिक्वेन्स घेतली. T हे काय घेतलं, TN सिक्वेन्स घेतली. हे कशातलं घेतलं, L2 मध्ये, सॉरी L2 मध्ये नाही, हे L2. L1 मध्ये घ्यायचं. इथं मिस्टेक झालेली आहे. कशातलं घ्यायचं, L1 मध्ये घ्यायचं. L1 मध्ये घेतलं म्हणजे काय, त्यांचं मॉड काढा, सम करा, ती काय ती फायनाईट येते. त्यांच्या सबट्रॅक्शनचं पण काय तर फायनाईट येते. हे डिफाईन होतंय ना, हे डिफाईन करण्यासाठी हा मेट्रिक शो करायचा L1 वर. आता मी 2 सिक्वेन्स घेतो, S या L1 मधल्या घेतो. तर पहा मग मला त्याचं डिस्टन्स किती दाखवायचंय, 0 दाखवायचं जर मेट्रिक असेल तर. आता पहा या डेफिनेशननी गेलं SN मायनस SN इज इक्वल टू काय आलं, मॉड SN किती आला, 0 आला. काय आलं, n इज इक्वल टू 1 टू रन्स फ्रॉम 1 टू इन्फिनिटी म्हणजे काउंटेबल टाइम 0 ची ऍडिशन केली तर उत्तर किती येतं, 0. झिरो. आणि अनकाउंटेबल टाइम केल्यावर तेच येईल ना, SN मायनस SN. हा मोठा वेगळं आहे. 0 येईल ना सर, हं? फायनाईट टाइम ऍडिशन केली तर 0 येईल. मग इनफायनाईट टाइम केली तर 0 येईल ना. इन्फानाइट मध्ये जनरली 2 प्रकार असतात, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. किती प्रकार असतात, हो. काउंटेबल आणि अनकाउंटेबल. 0 टाइम इन्फिनिटी किती येईल सांगा बरं, किती असतं हे, किती असतं 0 इंटू इन्फिनिटी, इन्फिनिटी. 0 काय असतं, नॉट डिफाईन. नॉट डिफाईन असतं. 0/0 पण नॉट डिफाईन असतं. 0/0 इन्फिनिटी अपॉन पण इन्फिनिटी नॉट डिफाईन असतं. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी सुद्धा काय असतं, नॉट डिफाईन असतं. 0 रेस टू इन्फिनिटी पण नॉट डिफाईन असतं.
अशा काही आहेत गोष्टी. मी इथं प्रत्येक वेळेस म्हणताना काय म्हणतोय, काउंटेबल टाइम सम करा झिरोची ती किती येते? 0 येते. आपण अनकाउंटेबल विषयी बोलत नाही, कारण सिक्वेन्स मध्ये किती टर्म असतात? काउंटेबल असतात. कारण नॅचरल नंबरला जसं काउंट करतो तसं त्याला काउंट करता येतं. बरं जाऊ दे. पुढचं पहा, M2 प्रॉपर्टी काय? दोन डिफरंट सिक्वेन्स घ्या. दोन डिफरंट सिक्वेन्स जर घेतल्या तर सम Sn नॉट इक्वल टू Tn. सम काही असे n असणार आहे Sn नॉट इक्वल टू Tn. जर हे इक्वल नसतील तर त्यांचा मॉड काय असणार आहे? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. बाकीचे नॉन निगेटिव्ह आहे सगळे, ते जर ऍड केले तर काही वाढणारच आहे ना, कमी होणार नाही. त्याच्यामुळे हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आला. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी काय झाली? सॅटिस्फाय झाली. तिसरी प्रॉपर्टी सम लक्षात ठेवा बरं का, कारण मला डिस्टन्स हे समनीच मोजलं जातं. तिसरी प्रॉपर्टी काय आहे? डिस्टन्स बिटवीन S and T is same as distance between T and S. हे तुम्ही पाहू शकता. मी काही त्याच्यात जात नाही. चौथं काय आहे? डिस्टन्स बिटवीन Sn मायनस Tn. म्हणजे सम आपल्याला काय दाखवायची? एक आणखी सिक्वेन्स ऍड केली त्याच्यात दाखवायची. आता इथं पहा काय? सम ऑफ Sn मायनस Tn इज इक्वल टू UN ऍड केला, नवीन सिक्वेन्स घेतली U. ट्रायंगल इनइक्वालिटी म्हणू शकता. आणि सगळे हे n इज इक्वल टू 1 2 सगळ्यांसाठी ट्रू आहे. म्हणजे त्यांच्या ऍडिशन साठी पण हे ट्रू आहे. डायरेक्ट आपण लिहू शकतो. डिस्टन्स बिटवीन ST इज लेस इक्वल डिस्टन्स बिटवीन SU प्लस डिस्टन्स बिटवीन U आणि T. त्याच्यामुळे रो हे मॅट्रिक आलं L1 वर. कशावर आलं? L1 वर. याच्यात काय कोणाला अडचण? काही अडचण आहे का? किंवा रिपीट करायचं असं काही? नाही. जाऊ पुढं आपण. आता इथे हे सिम्बॉल व्यवस्थित वापरलेले नाही, पण ठीक आहे, हे पण सिम्बॉल वापरू शकतो आपण. हे त्या रिअल अनालिसिस मधल्या बुकचे SC मलिक आणि सविता अरोराचे एक्झाम्पल काय आले? XBA मॅट्रिक स्पेस विथ मॅट्रिक D. आता या मॅट्रिकचा अर्थ डिस्क्रीट मॅट्रिक नका घेऊ सध्याला. हे एक्झाम्पल सोडता, कारण हे दुसऱ्याच बुक मधून उचललेले, त्याच्यामुळे इथं रो वापरला असतं तर चांगलं झालं असतं. आता X हा मॅट्रिक स्पेस आहे. मॅट्रिक काय आहे? D. M म्हणा X म्हणा काही फरक पडत नाही. D शक्यतो नाही वापरायचा. D आपण डिस्क्रीट मॅट्रिकला वापरलेला आहे, पण इथं ठीक आहे, एवढं एक्झाम्पल पुरतं. इथं हा रो म्हणायचं आणि हा काय म्हणायचं? रो 1 म्हणायचं. पण आता इथं आपण D नेच पाहू. D हा काय आहे? मॅट्रिक स्पेस. D हा मेट्रिक आहे विथ कशावर? X या मॅट्रिक स्पेसवर. आता D1 हा काय दाखवायचा आहे मला? मेट्रिक दाखवायचं X वर. पण D1 काय आहे? तर D1 हे फंक्शन आहे, सेम आहे X क्रॉस X पासून क्लोज 0 ओपन इन्फिनिटी पर्यंत. डिफाईन कसं केलंय? तर 2 पॉइंट मधले डिस्टन्स घेतले. तुम्ही X मधले जर कोणतेही 2 पॉइंट घेतले, हे X आणि Y जर ह्या कॅपिटल X या सेट मधले घेतले, तर त्याचं डिस्टन्स कसं मोजायचंय? त्याचं डिस्टन्स कसं मोजायचंय? तर डिस्टन्स ऑफ XY ऑलरेडी हा आपल्याकडे मेट्रिक आहे, अपॉन 1 प्लस डिस्टन्स ऑफ X प्लस Y. हे असं मोजायचं. हे लक्षात आलं का? काय मॅप कसा आहे? काही एक्झाम्पल घेऊन सांगू आपण. एक्झाम्पल घेऊन पाहायचं का लक्षात आला मॅप हा? D ऑफ XY म्हणजे X प्लस Y का X मायनस Y? तुम्ही कोणताही मेट्रिक घ्या, तुम्ही कोणताही. X हा तुम्ही आता वरच्या एक्झाम्पल मधला L इन्फिनिटी पण घेऊ शकता, LP पण घेऊ शकता, R पण घेऊ शकता, RN पण घेऊ शकता, तुम्ही काही घेऊ शकता. X हा कोणताही मेट्रिक आहे आणि त्याच्यावर हे मेट्रिक आहे. आपण पाहिलेले ऑलरेडी R वर 2 मेट्रिक पाहिलेले आहे. कोणते? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आणि डिस्क्रीट मेट्रिक. आता आणखी आपल्याला वेगळे पाहिजेत. कोणताही मॅट्रिक आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ. कोणता मॅट्रिक घ्यायचा सांगा? सांगा कोणता मॅट्रिक घ्यायचा? L इन्फिनिटी वरचा घ्यायचा? R हो. वरचा घ्यायचा?
एल इन्फिनिटी वरचा घेऊ आपण, थोडा गोंधळ होईल पण ठीक आहे. एल इन्फिनिटी काय आहेत, बाउंडेड सिक्वेन्स आहेत. एल इन्फिनिटी काय आहेत, बाउंडेड सिक्वेन्स आहेत. आता मी एल इन्फिनिटी वरचा एक सिक्वेन्स घेतो, कोणती घेतो, 1 0 1 0 अँड सो ऑन. वाय ही सिक्वेन्स घेतो, 1 -1 1 -1 ही सिक्वेन्स घेतो. आता मला सांगा बरं, या सिक्वेन्सचं डिस्टन्स किती येईल? डी ने आपण इथं डी धरू, काय येईल? हा डी नोन आहे तुम्हाला, कोणता आहे तर एल इन्फिनिटी मधला घेतलाय ना आपण, तोच घेऊ. काय येईल त्यांनी डिस्टन्स सांगा बरं. एल इन्फिनिटी मधलं डिस्टन्स कसं काढलं जातं, आपण कसं डिफाईन केलेलं आहे? 0 1 0 1 0 1 0 1. कसं 0 1 येईल ना, पहिला 0 मग नंतर 1 0 1 असं. एल इन्फिनिटी मधलं डिस्टन्स आपण माझ्या माहितीप्रमाणे असं काढलेलं आहे, आठवत असेल तर, एल यू बी ऑफ मॉड एक्स इन मायनस वाय असंच काढले ना, बरोबर का? मग याचं जर तुम्ही डिस्टन्स काढलं तर 1 -1 किती आला? 0 0. त्याचा Zero. मॉड 0. 1 -1 किती आला? 2 आला. 0 2 0 2 असं आलं. आणि याच्या सगळ्यातला एलयूबी काढायचं, एलयूबी किती येईल? 2 येईल, बरोबर. म्हणजे आपल्याला जो नोन मॅट्रिक आहे त्यांनी याचं डिस्टन्स किती आलं? 2 आलं. आता हा नवीन मॅट्रिक आहे D1, त्याच स्पेसवर आहे, त्याच स्पेसवर आहे, पण हा डिस्टन्स कसं काउंट करतोय तर असं करतोय, ओरिजिनल जे आधीचा मॅट्रिक आहे त्याचं डिस्टन्स किती आलं? 2 आलं, प्लस अपॉन 1 प्लस परत त्याचं डिस्टन्स किती आलं? 2 आलं. म्हणजे D1 मॅट्रिकनी एक्स आणि वायचं डिस्टन्स किती आहे? 2/3. या मॅट्रिकनी किती आहे? 2 आहे. असं थोडं समजतंय? आपण आरचं घेऊ, आपण काय करू, आरचं घेऊ एक्झाम्पल. आर वर आपण कोणता मॅट्रिक पाहिला? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक पाहिलं आणि डिस्क्रीट मॅट्रिक, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक घेऊ. आता मला सांगा बरं, डिस्टन्स बिटवीन एक्स वाय ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिकने डिस्टन्स बिटवीन आपण पर्टिक्युलर काय काढू? 2 आणि 3 काढू. किती येईल सांगा बरं? या 1 1 हे या मॅट्रिक झालं. आता नवीन मॅट्रिक घेतलाय आपण D1, तो कुठून आहे? R क्रॉस R2 क्लोज 0 ओपन इन्फिनिटी, हा आहे. आता या मॅट्रिक डिस्टन्स कसं येईल? या मॅट्रिकचा फॉर्म्युला काय आहे? 2 3 चा इज इक्वल टू डिस्टन्स बेस. म्हणजे आता आपण काय करतो, एका मॅट्रिक वरून दुसरं मॅट्रिक काढतो, म्हणजे एका फंक्शन वरून दुसरं फंक्शन काढतो. तसं 1 1 प्लस प्लस डी ऑफ 2, 3 किती येईल सांगा बरं? हे या 2 आणि 3 मधलं या मॅट्रिकने डिस्टन्स किती येईल? 1/2. हा लक्षात आलं? वेगवेगळे तुम्ही डिस्टन्स मोजताय, वेगवेगळ्या प्रकारे डिस्टन्स मोजताय. इथे एखाद्याला 2 घेऊ वाटला घेऊ शकता, इथे एखाद्याला काय घेऊ वाटलं घेऊ शकता. त्या सगळ्या कंडिशन काय झाल्या पाहिजे? सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. आयडिया लक्षात आली? एका मेट्रिक वरून मी दुसरा मेट्रिक बनवलाय. आता समजलं? हो का? नाही हो. आणि जर बाकी L1 सिक्वेन्स घेतली असती तर मॉड ऑफ SN घेतला असतं का? मॉड हो, ऑफ एक्स. मॉड ऑफ एसएन ते घेतलं असतं. मग त्याच्यावरून 2 सिक्वेन्स घेऊन त्याच्यातले डिस्टन्स शोधायचे पर्टिक्युलर. तुम्ही जो मॅट्रिक घ्याल ना त्याच्याशी अप्रोप्रिएट घेऊ शकता तुम्ही, काही काही घेऊ शकता. डी हा मॅट्रिक्स हा आर्बिट्ररी मॅट्रिक्स. आता मला हा मॅट्रिक दाखवायचा आहे, कसा दाखवणार? आता तुम्ही आयडिया सांगा मला, मी कोऱ्या जागेवरच शोधतो याला. आपण कोऱ्या जागेवरच घेऊ याला, तुमची आयडिया क्लिअर होईल. डी हा मेट्रिक आहे हे माहिती आहे. D1 ऑफ एक्स वाय काय येईल? म्हणजे काय दिलेला आहे? डी हा मॅट्रिक आहे तो माहिती आहे. तो मॅट्रिक अपॉन 1 प्लस डी ऑफ एक्स वाय हे असं. आता मला पहिलं M1 प्रॉपर्टी पाहिजे. M1 प्रॉपर्टी काय आहे? म्हणजे D1 ऑफ एक्स एक्स आहे, डिस्टन्स बिटवीन 2 सेम पॉइंट इज 0. आता हा आपल्या डेफिनेशनने जायचं. D1 ऑफ एक्स एक्स काय आहे? डी ऑफ एक्स एक्स अपॉन 1 प्लस डी ऑफ एक्स एक्स. आता पहा, डी हा मेट्रिक आहे,
डी हा मेट्रिक आहे म्हणजे तो मेट्रिक स्पेसच्या चारही कंडिशन काय करतो, चारही एक्झिम काय करतो, सॅटिस्फाय करतोय. म्हणजे सेम पॉईंट मधलं डिस्टन्स किती येणार आहे, 0. 1 + 0 इज इक्वल टू 0/1. 0/1 किती आला, 0 आला. प्रॉपर्टी काय झाली, सॅटिस्फाय झाली. आता पुढची M2. D2 ऑफ XX काय येईल, सॉरी XY काय येईल, हा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. सॉरी D1 ऑफ XY. आता पहा D ऑफ XY हा काय असणार आहे, D ऑफ XY हा काय असणार आहे, x नॉट इक्वल टू आहे. डी हा मेट्रिक असल्यामुळं त्याचे डिस्टन्स किती असणार आहे, ग्रेटर दॅन 0. कारण मेट्रिक आहे, मेट्रिकचे चार एक्झिम काय करतो, सॅटिस्फाय करतोय. हा ग्रेटर दॅन 0 असेल. परत 1 + D ऑफ XY हा सुद्धा काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0 असतील. यांचं जर डिव्हिजन केलं तर पॉझिटिव्हचं डिव्हिजन काय असतं, पॉझिटिव्हच असतं ना. कुणाला निगेटिव्ह सापडलंय, कुणाला सापडलंय का निगेटिव्ह पॉझिटिव्हचे डिव्हिजन, त्याच्यामुळे हे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आलं. हे कसं समजलं, कारण डी हा मेट्रिक आहे, मेट्रिक आहे म्हणजे चार एक्झिम काय करतो, सॅटिस्फाय करतो. हा ग्रेटर दॅन 0 होईल. आणखी 1 ऍड केल्यावर आणखी मोठं होईल ना, त्याच्यामुळे हे. तिसरी प्रॉपर्टी, मला चौथी महत्वाची सांगायची. तिसरी प्रॉपर्टी काय आहे, सिमेट्री. सिमेट्री काय आहे, काय D1 ऑफ XY काढायचा. D1 ऑफ XY काय आहे, D ऑफ XY + 1 D ऑफ XY. पण D हा मेट्रिक असल्यामुळे आपण ते सिमेट्री सॅटिस्फाय करणारच आहे. त्याच्यामुळे D ऑफ XY, सॉरी D ऑफ काय घ्यावं लागेल, YX सिमेट्री सॅटिस्फाय करणार आहे. 1 + D ऑफ YX हे असे येणार. हे किती आलं, D1 ऑफ YX आलं. समजलं, D1 ऑफ YX काढायला गेले हे येणार आहे. त्याच्यामुळे D1 ऑफ XY इज इक्वल टू D1 ऑफ YX. त्याच्यामुळे हे काय झालं, सॅटिस्फाय झालं. समजलं, हो सर. M3 झाली. आता M4 महत्वाची. M4 काय दाखवायची, मला आधी काय दाखवायची ना, मी ती पाहू आपण. मला काय दाखवायचंय, D1 ऑफ XY लेस D1 दॅन ऑफ XY लेस इक्वल D1 ऑफ XZ प्लस D1 ऑफ ZY. D1 ऑफ ZY. म्हणजे मला डेफिनेशनने काय दाखवायचंय, बरोबर आहे का, हो. राईट हँड साइड पहा. हे बरोबर आहे. हो. आता कसं दाखवणार सांगा बरं, कसं दाखवणार, D ऑफ XZ 1/, ते त्याला ग्रेटर म्हणजे झेडच्या व्हॅल्यू टाकायच्या. म्हणजे कसं हे बरोबर आहे का, असंच म्हणताय ना. हो. आता पुढे काय करायचं, तर पुढे काय करायचं, छान आहे. ते मीन कॉस्ट की वापरलं चालेल का, नाही, मीन्स कॉस कधी वापरता येईल, सिरीज सिक्वेन्स असेल तर ना, L2 स्पेस साठी. L2 आहे असं काही माहित नाही ना.
थोडस लॉजिक लावा. मी काय करतो, दोन्ही साईडला 1 ऍड केल्यावर काय फरक पडेल का? मला डिनॉमिनेटर आणायचं आहे. फरक पडेल का? नाही. नाही. रेसिप्रोकल घेतल्यावर काय होईल? 1/1 प्लस 1/1 प्लस डी d1 ऑफ of एक्स वाय x हा काय होईल? मोठा होईल. नाही असं नाही, हे आणखी गोंधळाचं होईल. कसं करता येईल? डी ऑफ एक्स झेड अपॉन कसं केलंय? एक मिनिट, माझाच गोंधळ झालाय. आपण ट्राय करू. डी ऑफ एक्स झेड d1 ऑफ एक्स झेड काय असतो? d1 of x upon डी ऑफ एक्स झेड अपॉन 1 प्लस d of डी ऑफ x एक्स झेड. आणखी डी ऑफ एक्स झेड अपॉन 1 प्लस डी ऑफ एक्स झेड प्लस डी ऑफ वाय झेड. याच्यातलं कोण मोठं असेल? त्या दोघातलं कोण मोठं असेल काय वाटतं? फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म. का बरं? डिनॉमिनेटर छोटा असणार आहे. डिनॉमिनेटर छोटा असलं तर टर्म काय असते? मोठी असते. याच्यापेक्षा याच्यात आय काहीतरी ऍड केलेलं आहे, मोठं आहे ना, 0 पेक्षा हो. मोठं आहे, त्याच्यामुळे ही टर्म काय असणार आहे? मोठी असणार आहे. सिमिलरली मी असं सांगू शकतो का, डी ऑफ वाय झेड अपॉन 1 प्लस डी ऑफ वाय झेड इज ग्रेटर इक्वल काय असेल? 1 अपॉन सेम हेच 1 प्लस डी ऑफ एक्स झेड प्लस डी ऑफ वाय झेड असं, बरोबर? वरती d मग of x नाही ना, म्हणजे सॉरी हे सॉरी डी ऑफ वाय झेड हे असं येईल. दोन्ही yz साईड की x दोन्ही साईड जर ऍड केल्या तर काय होईल? असं नाही चालायचं, करावं लागेल. कुठं गेलं ते?
एकदम इझी आहे पण मला क्लिक नाही झालं ते. असं आहे पहा आता मला काय शो करायचंय d1 ऑफ xy लेस इक्वल d1 ऑफ xz प्लस d1 ऑफ zy असं शो करायचंय बरोबर. हो. आता पहा मी कसं जातो माझ्याकडे जे आहे ते d ऑफ xy हा लेस इक्वल काय येणार आहे हा मेट्रिक आहे त्याच्यामुळे ही कंडिशन काय करेल सॅटिस्फाय करेल. d ऑफ xz प्लस d ऑफ zy ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे हे आपल्याला पाहिजे. पण हे ऑलरेडी आपल्याकडे आहे कारण d हा काय आहे मेट्रिक स्पेस आहे. दोन्ही साईडला 1 ऍड केलं चालेल का काय फरक पडेल का नाही पडायचा बरोबर. आता यांचा रेसिप्रोकल घेतल्यावर काय होईल सांगा बरं. इक्वालिटी चेंज होईल का तशीच राहील. चेंज होईल. चेंज चेंज इनइक्वालिटी काय होईल चेंज होईल. 1 अपॉन d ऑफ 1 प्लस d ऑफ xz प्लस d ऑफ zy हे असं आलं. आता मला सांगा हे असं झालं जर मी दोन्ही साईडला मायनसचं साइन दिलं तर काय होईल इनइक्वालिटी चेंज होईल का तीच राहील. चेंज होईल ना दोन्ही साईडला जर मी मायनसचं साइन दिलं तर इनइक्वालिटी काय होईल चेंज होईल. इनइक्वालिटी अशी आली समजलं हे. हो. आता दोन्ही मध्ये जर मी 1 ऍड केला तर काय फरक पडेल का काय नाही ना पडायचा. मग मी काय करतो ह्या दोन्ही साईडला 1 ऍड करतो. आता यांनी जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय आलं d ऑफ xy 1 प्लस d ऑफ xy हे आलं बरोबर आहे का. हो. हो बरोबर. वाटतंय का बरोबर सगळ्यांना. झालं हे क्लिअर झालं का. हो. जर तुम्ही इकडे क्रॉस हो. मल्टिप्लाय केलं हा 1 याच्यातून हा 1 सबट्रॅक्ट होईल नाही. बाकीचे तसं राहतील याच्यातून हा आहे. समजलं हे. मी व्यवस्थित लिहून पाठवून तुम्हाला याचं सोल्युशन प्रूफवर. आता मी लेफ्ट हँड साइड तशीच ठेवतो राईट हँड साइडला काय करतो न्यूमरेटर सेपरेट करतो म्हणजे d ऑफ xz अपॉन 1 प्लस d ऑफ xz प्लस d ऑफ zy प्लस d ऑफ zy अपॉन 1 प्लस d ऑफ xz प्लस d ऑफ zy. हे पहा याच्यापेक्षा मोठं काय असणार आहे मग सांगितलं होतं d ऑफ xy याच्यापेक्षा मोठं काय असणार आहे तर xz 1 प्लस d ऑफ xz मोठा असणार आहे त्या टर्म पेक्षा का कारण याचा डिनॉमिनेटर ज्याचा छोटा ती मोठी याचा डिनॉमिनेटर छोटा आहे त्याच्यामुळे ही मोठी येणार प्लस याच्यापेक्षा काय मोठं असणार आहे d ऑफ zy अपॉन 1 प्लस d ऑफ zy सेम आर्ग्युमेंट इथे द्यायचं डिनॉमिनेटरच्या बाबतीत म्हणजे अल्टिमेटली हे काय आलं यालाच आपण काय म्हणतो d1 ऑफ xy हा d1 ऑफ xy हा लेस इक्वल आला हा काय आला d1 ऑफ xz प्लस d1 ऑफ zy असा आला. हे समजलं. हे समजलं का हो. बाकीच्यांना
सर हे लास्ट टर्म नाही समजले सर. लास्ट टर्म ना, मी इथं हे करतो. हे समजलंय का खालचं हे हो हो सर. मग मी हे रेट करतो, मग पाहू आपण. हे पहा, कोण मोठं आहे याच्यातलं? डी ऑफ एक्स झेड प्लस डी ऑफ झेड वाय. याच्यातलं कोण मोठं आहे सांगा बरं, ह्या दोन टर्म मधलं, ह्याच्यातलं आणि याच्यातलं कोण मोठं आहे? लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड मोठी आहे, बरोबर. आता मला सांगा, याचं जर रिसिप्रोकल घेतलं तर काय होईल? इनइक्वालिटी काय होईल? चेंज होईल. चेंज होईल ना. मग मी याचा रिसिप्रोकल घेतो, इनइक्वालिटी काय झाली? चेंज झाली. हे बरोबर. हो. आता दोन्ही साइडला आता एक निगेटिव्ह नाही ना, त्याच्यामुळे मल्टिप्लाय केल्यावर काय फरक पडेल का इक्वालिटीवर? सेम नाही पडेल का? नाही पडायचं. सेम नंबर मी मल्टिप्लाय केलं आणि तो निगेटिव्ह नाहीच आहे, त्याच्यामुळे इनइक्वालिटीवर काय फरक पडायचा नाही. त्याच्यामुळं हे पहा, याच्यापेक्षा हे मोठं आहे. मग मी असं म्हटलं की याच्यापेक्षा हे मोठं आहे. सिमिलरली याच्यापेक्षा हे मोठं आहे, त्याच्यामुळे या सम पेक्षा ही सम मोठी आहे. आणि हे नथिंग बट काय आहे? डी ऑफ एक्स झेड, डी वन ऑफ एक्स झेड, आणि हे काय आहे? डी वन ऑफ झेड वाय. समजलं हे? हो सर. मी तरी व्यवस्थित लिहून पाठवतो. म्हणजे तुम्ही काय करू शकता, इथं मला एक सांगायचं, कोणतंही घ्या मॅट्रिक, त्याच्यावरून एक मॅट्रिक तयार करू शकता. आणखी आपल्याला बरेच मॅट्रिक तयार करायचे, असलेले पाहिजेत, नसलेले पाहिजेत. असं झालं. त्याच्यानंतर हे R2 वर आपण दोन मॅट्रिक पाहिले होते. कोणते दोन मॅट्रिक पाहिले होते? तर R वर दोन मॅट्रिक पाहिले होते. R2 वर एकच पाहिला होता. कोणता होता? स्क्वेअर रूटचा मॅट्रिक पाहिला होता, बरोबर. म्हणजे हे स्ट्रेट लाईननी डिस्टन्स पाहिलं होतं. आपण काय केलं होतं? स्ट्रेट लाईननी डिस्टन्स पाहिलं होतं. आता आपण आणखी वेगळ्या प्रकारे मॅट्रिक पाहायचं आहे R2 वर. तर डिस्टन्स कसं मोजायचं? आधी आपण जे डिस्टन्स मोजलं होतं, रो नाव दिलं होतं त्याला R2 वर. हे पॉइंट कशातले? R2 मधले. हे पॉइंट कशातले? R2 मधले. तर डिस्टन्स बिटवीन पी क्यू कसं काढलं होतं आपण? तुम्हाला आठवतंय? आता इथे पॉइंट x1 y1 घेतलेत, x2 y2 घेतलेत. मग आपण x1 x2 घेतले होते, y1 y2 घेतले होते. हे लक्षात घ्या. कसं काढलं होतं? याचा पहिला आणि याचं पहिलं, म्हणजे मॉड स्क्वेअर रूट ऑफ x1 x2 स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ हे y1 मायनस y2 स्क्वेअर. यालाच आपण डिस्टन्स म्हणलं होतं, स्ट्रेट लाईनने डिस्टन्स म्हणतो, बरोबर. हे R2 वर पाहिलं होतं. आता R2 वर आपण हा आणखी एक मेट्रिक पाहू. हा R2 वर काय करू आपण? आणखी एक मेट्रिक पाहू. आता हे R2 वर काय येईल मेट्रिक हा? तर याला नाव दिलंय सिग्मा. हे डिस्टन्स कसं मोजलंय? मॉड ऑफ x1 मायनस x2 प्लस मॉड ऑफ y1 मायनस y2, त्यांची ऍडिशन करायची. हे आता मला सांगा, मी R2 मधले हे दोन मेट्रिक आहे, तुम्हाला दोन म्हणजे हा पहिला मेट्रिक आहे आणि हा मेट्रिक शो करायचा. आपण पाहू. मग मी P हा पॉइंट देतो, P हा पॉइंट देतो 0 1 किंवा 0 0, आणि हा मेट्रिक Q हा पॉइंट देतो 3 4. मला सांगा बरं, डिस्टन्स बिटवीन पी क्यू काय येईल? पहिल्या मॅट्रिकनी, म्हणजे या रो मॅट्रिकनी आणि सिग्मा मॅट्रिकनी किती येईल सांगा बरं? डेफिनेशन मध्ये व्हॅल्यू टाकायच्या. हे काय झालं तुमचं? x1 y1 झाला आणि हा x2 आणि y2 झाला. मी सेम पॉइंट मधलं अंतर काढतोय. तुम्ही जर हे पाहिलं, हा 0 0 झाला आणि हा 3 4 झाला. तर पहा काय येईल डिस्टन्स?
5 येईल सर. रो कोणत्याने? मॅट्रिक्स रो मॅट्रिक्सने किती येईल? 5 येईल. म्हणजे पहा रो ऑफ बरोबर किती येईल? 5 येईल. हा काय येईल? 3 म्हणजे याला हे म्हणा 0 - 3 स्क्वेअर म्हणजे -3 चा स्क्वेअर 9 आणि हा 4 चा स्क्वेअर 16. 9 आणि 16 25. 25 चं स्क्वेअर रूट किती आलं? 5 आलं. आता दुसऱ्या मॅट्रिकने किती येईल सांगा बरं. म्हणजे हे जे डायरेक्ट डिस्टन्स मोजलं तुम्ही हे तर हे डिस्टन्स किती येणार आहे? 5 येणार आहे. हे किती येणार आहे? 5 येणार आहे. हे आत्ताचं मॅट्रिक सांगतो. आणि हा जो सिग्मा ऑफ पी क्यू तो किती काढाल? तो किती डिस्टन्स देईल सांगा बरं. फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेट करा. -7. डिस्टन्स नाही. -7 कसं मॉड आहे ना दोन्ही साईडला. हा +7 येईल सर. +7 येईल. म्हणजे तुम्ही दोन सेम पॉइंट मधलं डिस्टन्स वेगवेगळ्या मॅट्रिकने मोजलं तर किती आलं? डिफरंट आलं. हे 7 कसे पहा. हा 0 - 3 आला. मॉड आला 3 म्हणजे हे एवढं अंतर. आता पहा मी रंग बदलतो पेनचा. हा एवढं अंतर आलं 0 3 आणि दुसरं अंतर काय आलं? 0 - 4 म्हणजे हा 4 आला. हा असं आलं. म्हणजे पहा हा जो रो मॅट्रिक्स आहे हा सरळ लाईनीने डिस्टन्स मोजतो आणि हा जो दुसरा आहे सिग्मा हा काटकोनात चालतो. हा काय करतो? काटकोनात चालतो. लक्षात आलं? म्हणजे वेगळे प्रकार मोजण्याचे हे. तुम्ही सुरुवातीच्या मॅट्रिकनी हे डायरेक्ट मोजलं होतं आणि ह्या मॅट्रिकनी कसं मोजताय? काटकोनात मोजताय. म्हणजे आधी हे डिस्टन्स चालताय, हे डिस्टन्स चालून हे पुढे चालताय. लक्षात आलं हे कसं मोजायचं? समजलं का? आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं. हो सर. आणखी एखादं घेऊ मग क्लिअर होईल तुमचं. हे शिकायचं इंटरेस्टिंगली. पी हा पॉइंट काय आहे? x1 y1. क्यू हा पॉइंट काय आहे? x2 y2. हे दोन पॉइंट. हा आता पहा तुमच्याकडे दोन मॅट्रिक आहेत. एक रो आहे आणि आताच एक सिग्मा आहे. तर रो हे डिस्टन्स कसं मोजतं पी आणि क्यू पॉइंट म्हटलं तर आपला जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे इक्लिडियन स्पेस मधला तो काय करतो? याचा पहिला पॉइंट आणि याचा पहिला पॉइंट त्यांची सबट्रॅक्शन. x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला झाला. दुसरा फॉर्म्युला काय आहे सिग्माचा? सिग्मा ऑफ पी क्यू. आणखी एक व्हायचं आपल्याला. मी ते लगेच जर शक्य झालं लगेच सांगतो. हा काय आहे? मॉड ऑफ x1 - x2 प्लस मॉड ऑफ y1 - y2. मला फक्त काय करायचंय? डिस्टन्स मोजायचे दिलेल्या फॉर्म्युलाने. कसं आहे ते चेक करायचं. आता आपण पी घेऊ. पी काय घ्यायचं सांगा बरं. पायथागोरियन ट्रिपलेट सांगा एखादं मग इझी जाईल लक्षात यायला. काय पायथागोरियन ट्रिपलेट आणखी? 10 आणि 9 आहे ना? 9 9 81 नाही 9 9 81 10 हे नाही बसत. कोणतं आहे आणखी? 6 आणि 5 64 आणि 6 64 आणि 36 8 आणि 6 ना. हे पहा मी हा पहिला पॉइंट घेतोय 6 आणि 8 6 आणि 8 आणि दुसरा पॉइंट घेतोय 6 आणि 8 7 आणि 10. पहिला पॉइंट काय घेतला 1 2 आणि दुसरा पॉइंट घेतला 7 10. आता मला ह्या दोन्हीनी डिस्टन्स सांगा काय येईल. या रो मॅट्रिकनी काय येईल आणि सिग्मा मॅट्रिकनी काय येईल. डेफिनेशन काय सांगते आता आपण ते काढू. डेफिनेशन काय सांगते? स्क्वेअर रूट घ्यायचा. हा तुमचा झाला x1 y1. हा झाला x2 y2. मग x1 - x2 काढायचं. x1 - x2 किती येईल? किती येईल? -6. येईल उत्तर. -6. x1 - x2 काय येईल? -6. -6 चा स्क्वेअर केल्यावर किती आला?
प्लस 36 प्लस 36. परत y1 मायनस y2 किती येईल? -8 किती येईल? -8. 8 चा -8 चा स्क्वेअर 64. हे जर Plus कॅल्क्युलेट केलं तर हा किती आला? तुमचा 100 आला. आणि हे जर तुम्ही शोधलं तर किती आलं? 10. समजलं? हे डिस्टन्स 10 आलं. आता या फॉर्म्युलाने सुरुवातीला काय करायचं? मॉड ऑफ x1 मायनस x2 करायचं. हा किती आलता आपला? -6. मॉड ऑफ y1 मायनस किती आलता? हा आलता. हा किती आला? 8 आणि 6 14 कॅल्क्युलेट केला होता. किती आला? 8 आणि 6 14. म्हणजे या दोन सेम पॉइंट मधलं सिग्मा मॅट्रिक्सनी डिस्टन्स किती आहे? 14 आहे आणि रोनी किती आहे? 10 आहे. समजलं हे आता? हो सर. हे काय आहे? हा पॉइंट कोणता आहे? 1 2 आहे. हा काय आहे? 1 2 आहे. दुसरा कोणता आहे? 7 10. म्हणजे हा असा असेल काहीतरी. 7 10 पॉइंट असेल. पहिला जो मेट्रिक आहे तो पहिला मेट्रिक कसं डिस्टन्स मोजतोय? तर सरळ मोजतोय. हे जे तुम्ही डिस्टन्स मोजलं तर हे किती भरणार आहे? 10 भरणार आहे. हे किती भरणार आहे? 10 भरणार आहे. आणि तुम्ही हे जर डिस्टन्स या प्रकारे मोजायला गेला तर आधी 7 मधून 1 म्हणजे 1 मधून 7 सबट्रॅक्ट करायचं म्हणजे एवढं आलं. एक्स ऍक्सिस एक्स कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट केले म्हणजे एवढं डिस्टन्स आलं आणि वाय कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट केले म्हणजे हे आलं. हा तुमचा आहे सिग्मा. म्हणजे सिग्मा हा मॅट्रिक काय करतो? काटकोनात अंतर मोजतो, सरळ मोजत नाही. आणि रो हा मॅट्रिक्स काय करतो? सरळ अंतर मोजतो. हा काय झाला? रो. समजलं? जर हो तुम्हाला सर. जळगावला जायचं असेल तर जळगावचं पॉइंट लोकेशन काढायचं ऍक्सिस नुसार, मग काटकोनात जायचं सरळ असं डिस्टन्स या मेट्रिकने काढायचं झालं तर सिग्मा. कोणी काढायचं असेल तर तुम्ही स्ट्रेट मोजू शकता. समजलं हे? समजतंय हो का? सर. आपल्याला याच्यावरच आणखी एक मेट्रिक व्हायचं आहे, टॅक्सी कॅब मेट्रिक. टॅक्सी कॅब म्हणजे पार्किंगच्या जशा जागा असतात ना टॅक्सीच्या, तशा टाईपचं टॅक्सी कॅब मॅट्रिक्स आहे. हो आपण पण हे आयडिया आली लक्षात? म्हणजे दोन पॉइंट मधलं डिस्टन्स आपण वेगवेगळ्या प्रकारे मोजू शकतो. एखाद्याला असं आवडलं नाही, एखाद्याला वाटलं सर्क्युलर मोजायचं, मोजू शकता असं डिस्टन्स. या दोघांचा मिड पॉइंट काढायचा, तो सेंटर घ्यायचा आणि त्याच्यावरून हाफ सर्कल काढायचं, असंही करू शकता. तेही डिस्टन्स चाललं. समजलं? फक्त त्यांनी 4 कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे आणि हे सर्क्युलरचं करतं. आणि हे आपल्याला एका क्षणात म्हणजे हे जे सर्क्युलर डिस्टन्स आहे ना, हे आपल्याला एकदम एकाच वाक्यात पाहिजे. आपल्याला वेळ मिळाला म्हणजे माझ्या लक्षात राहिलं, वेळ मिळण्याचा प्रश्न नाही, पण माझ्या जर लक्षात राहिलं तर मी हे सांगेल. ज्यावेळेस मल्टिप्लाय बाय समथिंग टू मॅट्रिक असतं ना, त्यावेळेस हे पाहिजे आपल्याला. हेच मॅट्रिक येतं. तुम्ही म्हणजे डिस्टन्स कसंही मोजू शकता, मला हे सांगायचं 2 पॉइंट म्हटलं. थोडी आयडिया क्लिअर झाली? हो की नाही? हो सर. युज्युअल कन्सेप्ट सोडून द्यायचा की डिस्टन्स सरळ रेषेत मोजायचं. आता याच्यात काय दाखवायची गरज? पहा आता वरवरच पाहू आपण. दोन जर सेम पॉइंट घेतले पी आणि पी, तर त्याचं काय होणार आहे? x1 मायनस x2 y1 मायनस y2 दोघांचे सेम आहे, त्याच्यामुळे इक्वल टू 0 आलं. आता पी आणि क्यू जर डिफरंट असतील तर दोघांपैकी एक तरी पेअर काय असेल? सेम नसणार आहे. काय असणार आहे? नॉट सेम. आता हे जर डिफरंट असतील त्यातल्या दोघांपैकी एक स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असणार आहे. दोघांपैकी जर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर काय होईल? दोघांपैकी जर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर काय होईल?
दोघांची सम पण ग्रेटर दॅन 0 होईल ना, त्याच्यामुळे अल्टिमेटली हा पी क्यू चा डिस्टन्स काय ग्रेटर दॅन 0 होईल. M3 प्रॉपर्टी काय आहे तर तुम्ही इझिली चेक करू शकता. सिग्मा ऑफ पी क्यू इज इक्वल टू x1 मायनस x2 प्लस y1 मायनस y2. मॉड ऑफ x1 मायनस x2 ला मॉड ऑफ x2 मायनस x1 लिहिलं तर काही फरक पडत नाही. कसं लिहिलं? सिग्मा ऑफ क्यू पी आहे. समजलं का नाही? आता हा R एक नवीन पॉइंट घेतला पी क्यू आर. x1 काय होता, सॉरी पी काय होता, x1 y1, x2 y2, r काय x3 y3. मग मला काय करायचं, एक पॉइंट ऍड करायचा आहे. मग x1 मायनस x2 प्लस y1 मायनस y2 हा घेतला. पहिल्या पेअर मध्ये काय केलं, x3 ऍड आणि सबट्रॅक्ट केला. दुसऱ्या याच्यात y3 ऍड आणि सबट्रॅक्ट केला. काही फरक पडणार नाही. जर मी ट्रायंगल इनइक्वालिटी वापरली आपल्या मॅट्रिक्सच्या पहिल्या ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक्स मधली, तर काय होईल, याच्यापेक्षा हा काही मोठा आहे, याच्यापेक्षा हा काही मोठा आहे. मग मी याच्या पेअर लावतो, याची आणि याची, याची आणि याची, याची आणि याची पेअर लावल्यावर x1 मायनस x3 प्लस y1 मायनस y3. हा काय झालं, डिस्टन्स बिटवीन हा P असलेला पॉइंट आणि हा R असलेला पॉइंट. म्हणजे डिस्टन्स बिटवीन किती झालं, PR झालं. आणि इथं पण काय करायचं, x3 मायनस x2 आणि y3 मायनस y2. x3 कशाचा आहे, R चा आहे, आणि x2 कशाचा आहे, Q चा. म्हणजे एक काय झालं, डिस्टन्स बिटवीन आर क्यू. म्हणजे इथं तुम्ही डायरेक्ट सांगू शकता, म्हणजे डायरेक्ट नाही पण हे शो करून की डिस्टन्स बिटवीन म्हणजे सिग्मा ऑफ पी क्यू इज लेस इक्वल सिग्मा ऑफ पी आर प्लस सिग्मा ऑफ आर. त्याच्यामुळे हा काय झाला, मेट्रिक झाला. समजलं हे? समजलं का? हो का नाही? हो काय सर. वाटतं? तुम्ही पाहून पण करू शकता हे. आता हे आणखी एका प्रकारे शोधायचं, आणखी एका प्रकारे मेट्रिक आहे त्याच स्पेसवर. त्याला म्हणायचं टॅक्सी कॅब मेट्रिक. याला काय म्हणायचं, टॅक्सी कॅब मेट्रिक. इथं नाव नाही दिलं पण तुम्ही शोधू शकता काय असेल हे. काय असेल हे, तर हे काय आहे, पी क्यू हे R2 मधलेच पॉइंट आहे. त्याला टाऊ ने दाखवतात. काय दाखवतात, टाऊ ने. टाऊ ऑफ पी क्यू इज इक्वल टू मॅक्झिमम ऑफ x1 मायनस मॉड ऑफ x1 मायनस x2 मॉड ऑफ y1 मायनस y2. तर शो काय करायचंय, टाऊ इज मेट्रिक ऑन M. आता मला आधी हे आपण हेच पाहू की हे नेमकं आहे काय, अंतर कसं मोजायचं. त्याच्यानंतर हे पाहू की हे कसं येईल, ते तर पाहिजेच आपल्याला. पण आता आपण हे पाहू की हे अंतर कसं मोजायचं. एखादी पायथागोरन ट्रिपलेट कोण सांगतंय, कोणाला सांगता येईल का पायथागोरन ट्रिपलेट एखादी? सांगता येईल का? पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे काय? बोला. आवाज येत नाही. रो ऑफ पी क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट. पहिलं आलं. सिग्मा काय आलं, 3-4 चालेल का सर? 3-4 3-4 म्हणजे पायथागोरस ट्रिपलेट. हो हो बरोबर. 3-4 नाही, 3-4 पण झालंय आपलं, 3-4-5 पण झालंय, 6-8-10 पण झालंय. याच्या व्यतिरिक्त झाले, त्याच्या व्यतिरिक्त आठवा. जे तुम्हाला आणखी एक गोष्ट माहित होईल ना, आणि हा आता टाऊ. टाऊ ऑफ पी क्यू हे कसं आहे, मॅक्झिमम ऑफ
mod of x1 minus x2 comma y1 minus y2 त्याचा mod आहे का काय पायथागोरियन ट्रिपलेट? पहिलं पायथागोरियन ट्रिपलेट काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं? 3 4 बरोबर. पुढचं काय सांगितलं होतं? 6 8. आता काय कोण सांगेल का? काय येईल? 9 12 येईल का सर? चेक करा. 9 12 येईल का? 9 चा स्क्वेअर किती येतो? 81. 12 चा किती येतो? 140. यांची जर ऍडिशन केली तर किती आलं? 8 आणि 4 12. किती आलं? 25 चा स्क्वेअर. म्हणजे 9 12 हे काय आहे? एक ट्रिपलेट आहे. काय आहे? 9 12 एक ट्रिपलेट आहे. आता पहा मी पी हा पॉइंट देतो. पी हा काय देतो? 10 15 आणि क्यू काय देतो? मला सबट्रॅक्शन नाही आणायची, मला हे सांगायचं. मला सबट्रॅक्शन काय आणायची? 9 आणायची आणि इथं 12 आणायची, म्हणजे इथं 3. आता पहिल्यानी मला डिस्टन्स सांगा, दुसऱ्याने डिस्टन्स सांगा आणि तिसऱ्याने डिस्टन्स सांगा. पहिले डिस्टन्स किती येईल? पेन घ्या, पेपर घ्या, काढा. किती येईल? 15. किती येईल? 225 आलं तर त्याचं स्क्वेअर रूट किती आलं? 15. पुढचं किती येईल सांगा बरं. आधी या दोघातलं डिस्टन्स काढायचं. दोघातलं डिस्टन्स 21. 9 21. प्लस 12 किती आलं? 9 प्लस 12 31. सॉरी 21. खालची आणि किती येईल? पहा हे नवीन आहे आपल्यासाठी, मग एकदा लिहू. मॅक्झिमम पहिल्याचं x1 मायनस x2 किती आलं? 9. 9. आणि 15 मायनस 3 किती आलं? 12. 12. याच्यातला मॅक्झिमम किती झाला? 12. 12. म्हणजे पहा तुम्ही या दोन सेम पॉइंट मधलं डिस्टन्स रोनी मोजलं तर 15 आलं, सिग्मानी मोजलं तर 21 आलं आणि टाउनी मोजलं तर किती आलं? 12. समजलं हे? समजलं का? येस. हो. आता आपण काय करू, हे पिक्टोरियली काय, पहिले दोन तर तुम्हाला कळले, सिग्मा कळला, रो कळला. आता टाऊ कळायचं बाकी आहे आणि त्याला टॅक्सी कॅप म्हणतात. ते मी एका याच्यात सिग्मा रो काढतो, दुसऱ्या याच्यात टाऊ काढतो. आता पहा मी हे काढला, पहिला काढला. पहिला पॉइंट कोणता आहे? 1 3 आणि दुसरा कोणता आहे? 10 15. हा असा पॉइंट आहे, बरोबर. याला मी म्हणतो पी आणि याला म्हणतो क्यू. तर पहा आपण जे सिग्मानी जे काढलेलं आहे ते सिग्मानी काढलेलं कसं आहे, सॉरी रोनी काढलेलं कसं आहे? स्ट्रेट लाईन आहे, बरोबर. हा स्ट्रेट लाईन झाला. जे सिग्मानी काढलंय ते कसं आहे? रो झाला. सिग्मानी कसं काढलंय? ह्या दोघातून सबट्रॅक्शन केली, म्हणजे 10 मधून. आता याचा जो कोऑर्डिनेट पाहिला तुम्ही, हा कोऑर्डिनेट काय असणार आहे? 10 असणार आहे. हा कोऑर्डिनेट काय असणार आहे? 1. 10 मधून 1 कोऑर्डिनेट म्हणजे सबट्रॅक्ट केला म्हणजे 9 आले. हे किती आले ते आपले? 15 आले. हे 9 आले आणि हा पुढे परत तेच केलं, हा काटकोनात गेला, हा किती आला? 9 प्लस 12 म्हणजे हा टोटल डिस्टन्स किती आलं? ह्या दोघांची ऍडिशन आली. आता हा टॅक्सी कॅप मॅट्रिक काय आहे तर पहा, हा एक पॉइंट झाला तुमचा क्यू आणि हा झाला पी. तर हे भारतातलं नाव नाही, ऍक्च्युली भारतात वापरायचं नाही टॅक्सी कॅप मॅट्रिक. म्हणजे जे गोल्डबर्गचं बुक आहे त्याच्यात पण नाहीये, पण टॉपोलॉजी ऑफ मॅट्रिक स्पेस कुमरेशनचं त्याच्यात आहे काहीतरी असं आहे.
हा काय करतो, हा 10 आणि 1चं डिस्टन्स काढतो. तो किती आलं तुमचं? 9 आलं, बरोबर. नाही. हा मॅट्रिक काय करतो, मॅक्झिमम काढतो. मी इथं लिहितो मॅक्झिमम ऑफ 10 minus 1, 15 10 minus 3. 15 minus 3 हा आला. आणि दुसरं डिस्टन्स किती आलं, हे 15 minus 3 12 आलं. हे 12. याच्यातलं कोणतं पकडायचं, 9 पकडायचं का 12 पकडायचं? याच्यातलं मॅक्झिमम 12 पकडायचं. म्हणजे ही जी लाईन आहे, ही काय करतो, डार्क करतो. जी लाईन आहे ना, तर बहुतेक अमेरिकेत का कुठं पार्किंगसाठी अशा स्पेसेस असतात. हे एक डॉटेड लाईन आणि हे लाईन. त्याच्यामुळे याला नाव काय दिलं आहे, टॅक्सी कॅब मेट्रिक दिलेलं आहे नाव. आपण वापरत नाही, घेतो. हे लक्षात आलं. हे डिस्टन्स कसं मोजतं, तर पहा, हे डिस्टन्स स्ट्रेट लाईनने मोजतं. हे काटकोनात जाऊन दोघांची ऍडिशन करतं. हे काटकोनात जातं, पण हे दोनच काटकोन येतात. त्या दोघांपैकी जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे ते पकडतं. मग मला सांगा बरं, कोणत्या ह्या तिघापैकी कोणत्याने डिस्टन्स हे कमी भरल? हा आहे तुमचा रो, हा आहे सिग्मा आणि हा आहे टाऊ. काय वाटतंय फिगरवरून? टॅक्सी कॅब. टॅक्सी कॅबने म्हणजे टाऊने हे काय बसल, अंतर कमी भरल. का? कारण एकच धरायचंय ना. इथं जरी तुम्हाला स्ट्रेट लाईनने पकडायचं, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा आणखी कमी म्हणजे त्याच्यापेक्षा थोडस जास्त कशाने भरल? बरं, सगळ्यात जास्त सिग्मा. अंतर कशाने भरल? बरोबर. नाही. सगळ्यात जास्त अंतर कशाने भरल? सिग्मा, रो, टाऊ. सिग्मा. सिग्माने सगळ्यात जास्त अंतर जास्त भरल. त्याच्यापेक्षा कमी अंतर कशाने भरल? रो. रो. आणि रो पेक्षा कमी अंतर कशाने भरल? टाऊन. समजलं? समजलं का? आपण काय करू, हा मेट्रिक दाखवू. हा काय करू, आपण असं दाखवलं नाही, आपण फक्त ते सांगितलं की मॅप कसं करायचं. पहिलं काय येणार आहे, डिस्टन्स बिटवीन पीपी. हे काय येणार आहे, 0 येणार आहे. कारण 0 आणि 0चा मॅक्झिमम किती आला? 0 घ्या आणि हा 0 घ्या. 0 आणि 0चा मॅक्झिमम किती आला? 0. दुसरं पहा, 2 डिस्टिंक्ट पॉइंट घ्या आणि पी आणि क्यू. आता हे 2 डिस्टिंक्ट पॉइंट आहेत. तर एक तर हा नॉट इक्वल टू ऑर वापरायचा. हा नॉट इक्वल टू 0 असेल किंवा हा नॉट इक्वल टू 0 असेल. मग एक तर हा तरी ग्रेटर दॅन 0 असेल किंवा हा तरी ग्रेटर दॅन 0 असेल. या दोघांपैकी एक जरी ग्रेटर दॅन 0 असेल तर या दोघांचा मॅक्झिमम ग्रेटर दॅन 0 असणारच आहे. त्याच्यामुळे मग हे काय असणार, ग्रेटर दॅन 0 असणार आहे. त्याच्यानंतर M3 प्रॉपर्टी काय आहे, मॅक्झिमम मॉड ऑफ x1 मायनस x2 मॉड ऑफ yn मायनस y2. चेंज करा तर डायरेक्ट तुम्हाला काय मिळेल, टाऊ ऑफ क्यू पी मिळेल. त्याच्यानंतर M4 काय आहे, R हा एक नवीन पॉइंट घ्यायचा. तर आता याच्यासाठी तुम्ही स्पेशली हे करू शकता, पण मी काय याला हे करत नाही, स्पेशल केस. इथं तुम्ही हे करू शकता, केसेस करून हे सॉल्व्ह करू शकता. हे तुम्ही पहा, नाही समजलं तर मला विचारा. हे इंटरेस्टिंग आहे कसं करणं. तर मला दाखवायचं काय सांगा बरं, चौथ्या प्रॉपर्टीत मला दाखवायचं काय, त्याच्यावरून मग तुम्हाला ठरवायचं काय करायचं. काय दाखवायचंय, टाऊ ऑफ पी क्यू लेस इक्वल टाऊ ऑफ पी आर प्लस टाऊ ऑफ आर क्यू. समजलं? हो सर. आता मला हे शो करायचंय, पण हे नथिंग बट काय सांगा बरं, मॅक्झिमम ऑफ 1/1 का वापर, मॉड ऑफ x1 मायनस
x2 कॉमा मॉड ऑफ y1 मायनस y2. हे काय आहे? मॅक्झिमम ऑफ मॉड ऑफ x1 मायनस x3 कॉमा मॉड ऑफ y1 y1 मायनस minus y2 प्लस हे काय आहे? मॅक्झिमम mod of Mod x1 of minus x4. x3 मायनस x minus x4. x2 ना q आणि y3 मायनस y2 हे असं आहे. बरोबर, मला हे शो करायचं. कसं करणार? कसं करणार? तर कॉमा आहे. मी याच्या डिटेल मध्ये जात नाही, पण हे सांगते. आता मला सांगा, मॉड ऑफ x1 मायनस x3 कसं सांगता येईल? मॉड ऑफ x1 मायनस x3 प्लस मॉड ऑफ x3 मायनस x2 हे करेक्ट आहे का? हे करेक्ट आहे का? हो येईल. बरोबर. परत मॉड ऑफ y1 मायनस y2 लेस इक्वल मॉड ऑफ y1 मायनस y3 प्लस मॉड ऑफ y3 मायनस y2. बरोबर. हो. आता ह्या दोघांचा मॅक्झिमम मोठा येईल का ह्या दोघांचा मॅक्झिमम मोठा येईल? कोणतं? डाव्या साईडचा मॅक्झिमम मोठा आहे. 2 नंबर आहे त्याचा मोठा येईल का उजव्या साईडचा मोठा येईल? मॅक्झिमम म्हणजे मोठा कला राईट हँड साईडचा येईल ना, कारण राईट हँडचा ऑलरेडीच मोठा आहे, त्याचा मॅक्झिमम मोठाच असणार ना. आपल्याला मोठ्यात मोठी व्हॅल्यू घ्यायची त्याची. त्याच्यामुळं मी असं म्हणू शकतो की मॅक्झिमम ऑफ हे पहिली स्टेज कॉमा म्हणजे हे इथं आणि दुसरी स्टेज इथं, हे असं. समजलं? समजलं का? त्याच्यानंतर हे एवढं झालं, पण मला असं नकोय, मला हे मॅक्झिमम सुद्धा ब्रेक झालेले पाहिजे. मग याच्यावरून तुम्ही काय करा, स्पेशल केस करा. ते तुम्ही उद्याच्या लेक्चरला शोधून आणायचं आहे. इझी आहे आणि इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला ते कळत. 3 प्रॉपर्ट्या क्लिअर झाल्या. याची थोडी आयडिया क्लिअर झाली का? झाली का? का नाही झाली? हो सर. म्हणजे आता हे मॅक्सिमम ऑफ x1 मायनस x3 प्लस मॉड ऑफ x3 मायनस x2 येईल ना, आणि ते परत तसंच मॅक्सिमम ऑफ y1 चा येईल. नाही. सुरुवातीला हे काय येईल? मॅक्झिमम ऑफ x1 मायनस x3 प्लस x3 मायनस x2 कोमा y1 मायनस. हा एकच नंबर आहे, हा एकच नंबर आहे, हा एकच नंबर आहे, हा एक नंबर आहे, हा एक नंबर आहे, 4 नंबर आहे. आता फॉर एक्झाम्पल मी सांगायला गेलं, 2 लेस इक्वल 3 आहे पहिल्या स्टेटमेंटला आणि 4 लेस इक्वल 7 आहे. आता ह्या दोघांचा मॅक्झिमम काढला, ह्या दोघांचा मॅक्झिमम किती येईल? 4 येईल. ह्या दोघांचा मॅक्झिमम किती येईल? 7 येईल. ऑब्वियसली मॅक्झिमम मोठा असणार आहे ना, मग हे आहे असं. समजलं? समजतंय का? मग याच्यावरून हा मॅक्झिमम कसा फोडायचा, ते म्हणजे फोडायचा म्हणजे 2 पार्ट कसे करायचे, हा मोठा राहिला पाहिजे हे शोधायचं. शोधू शकता तुम्ही. हे होईल. मग इथं केस केलेल्या आहे का नाही मला माहित नाही. या केस केलेले आहे पण ते थोडस व्यवस्थित लिहायला पाहिजे होतं. हे एक्झाम्पल 10 हे इंटरेस्टिंग आहे, आपण पाहू नेक्स्ट लेक्चरला. हे काय आहे
तर हे काय सांगतं की तुमचे सर्कल काढायचेत. सर्कलचा अर्थ काय होतो? उद्या येताना सर्कलची डेफिनेशन वाचून यायची. काय करायचं? सर्कलची डेफिनेशन वाचून यायची. मग आपल्याला डिस्टन्सचे वेगवेगळे प्रकार आहे. सिग्मा आहे, टाऊ आहे, रो आहे. मग यांच्या सेन्सनी सर्कल म्हणजे काय राहणार हे आपल्याला शोधायचं. सर्कलची डेफिनेशन आणि नॉन इक्लुडियन जॉमेट्रीत सर्कल कसे असतात ते शोधायचं, पाहायचंय आपल्याला. याच्यात काय दिलेलं नाही हे चित्र काढून, पण आपण दाखवतो तुम्हाला. हे तेच आहे जे काढलेलं आहे ना, हे सर्कलच आहे, फक्त डायग्राम नाही काढलेलं. उद्याच्या लेक्चरला आपण ते पाहू. मॅक्झिमम ग्रुपला पाठवू शकता.